नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. MITC रोलिंग मिल कंपनीच्या प्रदूषण संदर्भात चर्चेसाठी धनंजय जाधव आणि श्याम बोलकर यांनी MITC रोलिंग मिलमध्ये भेट देऊन सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान कंपनीच्या धुरामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यास होणारे दुष्परिणाम, शेती क्षेत्रात तसेच शेतातील पिकांवर होणारे दुष्परिणाम आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि यावर काय उपाययोजना करता येतील इत्यादी विषयांवरती सविस्तर चर्चा झाली. तसेच कंपनीच्या धुराबद्दलची सिस्टीम कशा प्रकारे काम करते याची पाहणी करून त्यात योग्य ते काय बदल करता येतील याबाबतही चर्चा झाली. चर्चेदरम्यान शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन तर त्यांनी दिले, पण मात्र प्रत्यक्षात कृती काय असेल याबाबत येणाऱ्या काळात लक्षात येईलच. आश्वासनाचे रूपांतर कृतीत दिसून आल्यास परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा एक पॉझिटिव्ह निर्णय असेल. आवडून ते कुठं जाते हा जो थोडा जो वर चालला ना, हे 2 महिन्यात मी तुम्हाला काम करतो. ठीक आहे, थोडं चालला, बाकी बघा 80% आतमध्ये चालला की नाही. त्याला असं करावं लागेल काहीतरी. असं नाही, त्याला समोर घ्यायचं आहे मला आणि कॅनोपी द्यायची आहे. कॅनोपी देऊन मग तो वरचा चालला ना, तो वरती किती चालला बघा सर तुम्ही. तो फक्त थोड्या वेळासाठीच चालला आहे. ठीक आहे, पूर्ण उडत आहे. आता या हातावरून जाईल, पूर्ण उडत आणि इकडे आहे उडलेली टाकली. ठीक आहे, वडीत हवा किंवा जो घेतला ना पूर्ण बॅगेत जमा होतं बघा. बॅगा दिसल्या दिसल्या का? हां, ते बघा ना बॅगेत जमा होतं. ह्या बॅगा आहे ना, बॅगा तिथून जो तेव्हा तो पाईपलाईन पूर्ण अशी आली आहे, याच्यात जाऊन यात घुसली आहे. तुम्ही जो म्हणता ना तो चिमणीवाला प्रकार, तो बघा, तो इथून म्हणजे पहिले तो तुम्ही म्हणता ना जे पिकावर बसते त्याचं पहिले ह्या बॅगमध्ये जमा झालं. ते बघा त्याचे काय काय दिसलं. आणि जो उरलेला धुवा आहे त्याला फिल्टर करून ते तुमचं ते ID फॅन ते चिमणीचा तो दिसते वरती बघा, थोडासा धुवा दिसत. तो असा एवढा कमी धुवा आहे का डोळ्याने दिसत नाही बघा, एवढा फिल्टर नंतर धुवा. आणि तुम्हाला जो म्हणता दुरून दिसतं ना, त्याला ते दाखवतो. दाखवा, आम्ही पाहिलं ते. त्याचं जास्त ओढतंय, याचं जरा कमी ओढतंय. ते त्याचा धुवा जास्त आहे म्हणून जास्त. आता याचा हे आता फेज आहे, हे माणसं उभे आहे ना, हे थोड्या वेळाने मेल्टिंग झाले की थोडंसं वाढेल तर तो त्याचा येतो जास्त फेज. या तुम्हाला दाखवतो.
येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, दिंडोरी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.